तर मंडळी पुन्हा एकदा आपल्या दुबळे चॅनलमध्ये आज संडे रायडिंग बोलू शकतो. तुमचं परत एकदा स्वागत करतो. क्लस्टर तर आज आपण जाणार आहोत आळंदीला. रामकृष्ण मंडळी, आज आपण जाऊ आळंदीला. आता इथून आपण जाऊ पापडीच्या पाड्याला. आता आपण इथून जाऊ पाडीवरून मित्राला जाऊ. त्यानंतर मग आपण जाऊ पापडीच्या पाड्याला फोर व्हीलरमध्ये आणि पुढील प्रवासाला तिथून सुरुवात करू. चला भेटू पुढे रामकृष्णाला. मंडळी आपण निघतो आपल्या गावाच्या बाहेर. काय भाई विषय काय नक्की आपण अजून चालू केलं गावात. आणि याच्या प्रकारे आपण गावाकडे चाललेलो आता पाडगावमध्ये जाऊ. आमच्याकडं टावर आहे, तो टावर भाई पाहिजे आमचा टावर आहे. त्याची कंबर चांगली होईल असे मस्त पण आहेत. बरं मंडळी, मी इथं पोहोचलो आहे मित्राला घ्यायला, पण ते दोघे पण अजून तयार झाले नाहीत. काय बोलू शकत नाही. मला एकदा उजराला 6:30 आहे ना, पोंकरून उठवलं आहे. आता वाजलं 7:45 तरी यांची अजून तयारी झाली नाही. म्हणजे किती उशीर करावं माणसाने, काय बोलू आता. बाई फुल पैसा कोणाला लागला ना तर समजला कॉल करा. आमचे राज पैसा राज. तर भाई आपण आपल्या ब्लॉगमध्ये आज नवीन होतोय जॉईन रामकृष्ण भाई. किती वेळ झाला बघ. 15 मिनिटं आले. 15 मिनिटं थांबलोय मी तुमच्यासाठी. चला तर जाऊया मित्रांनो. पर्सनल नाही, चकल्या म्हणजे कसा रिश्वत बोलतेस तो, रिश्वत. चला ए दादा चल बस चल. तर मंडळी ही आहे आपली गाडी. आपण तिला अनलॉक करू. गाडी झालेली आहे अनलॉक आपली. ओके गाडी केलेली आणि 2 मिनिटं सर्वांच येतो. अजून एक बघ आलो तो सर्व सगळं येतं. तर मंडळी अशा प्रकारे अशी पण गाडी फिरवू आता.
तर आता सामान भरतोय, इन्स्ट्रुमेंट भरतोय आपण. अरे पाटील ब्लॉगर इन्स्ट्रुमेंट भरण्यामध्ये व्यस्त आहेत. तर मंडळी अशा प्रकारे आपली गाडी झालेली आहे पूर्णपणे लोड. हे कुठे घेतो? आणि समर्थ तुम्ही किरणजींना फोन लावला, गुरुजींना नाही ना, करून घ्या फोन. करा. उचलला नाही. फोन उचलला नाही का? ठीक आहे चालेल. ते कुठं? ते मांडीवर घ्यायचं आहे. कधीच एक कॉल उचलत नाही. कधीच नाही का? तीन करायला लागतात तेव्हा ते उचलतील. म्हणून तुमचा टायमिंग चुकीचा आहे. मी प्रत्येक वेळी टायमिंगमध्ये फोन लावतो. तुम्ही बघा आता टायमिंग झाले 8:30 वाजायला आलेत. आता मी एकच कॉल करणार आणि किरणजी फोन उचलणार. तर मित्रांनो मी बोलल्याप्रमाणे आता किरण गुरुजींना फोन लावलेला आहे तुमच्या समोर. ते करू ठेव. अरे मित्रांनो तुम्ही दुसरी गोष्ट आहे, इथं फोन पण चालू केले आपण आणि माहिती बघ तिथं हरिओम ब्लॉगर त्यांच्या ब्लॉगची शूट चालवली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ठरल्याप्रमाणे एका फोनमध्ये फोन उचलणार आहेत गुरुजी. आपण बघू आपण. आणि इथं तुम्ही जर व्यक्तीला केली तर देत नाहीये. किरणजी तुम्ही माझ्यासोबत गद्दारी केलेली आहे, आता भेटलो आपण. आम्ही क्षमा मागतो, असं काय झालं नाहीये. किरणजी माझ्या एका फोनवर एका म्हणजे रिंगवर फोन काय उचलला नाही. यापुढे किरणजीला मी फोन करणार नाही. तर मंडळी आपण निघलोय आता माऊलींच्या दर्शनासाठी आणि माऊलींच्या प्रांगणामध्ये आपलं गुरुजींचं भजन आहे. तर सध्या आता गुरुजी गाडी चालवतात, त्यानंतर ते माझ्या हातात दिली तर शिफ्ट दिली तर किरणजी येणार आहेत. गुरुजी आमचे मृदंगाचार्य, तर त्यांच्या हातामध्ये असेल कदाचित गाडी. तुम्हाला दाखवतो. हा आहे कारगरचा रस्ता. तर आमच्या आयफोनला ते सॅमसंग सारखी हे नाही आहे का डायरेक्ट कॅमेरा स्विच होईल. तर कधी कधी तो एक ड्रॉप पॉईंट वाटतो आयफोनचा. पण चला भेटू पुढे. गुरुजी सांगितले स्टँडर्ड वापरायचे सगळ्या गोष्टी, मग व्हिडिओ पण स्टँडर्ड झाले पाहिजेत. तर मंडळी दादा आलेले आहेत. दादांना आपण आता जस्ट पिकअप केलेलं आहे. दादा आता सामान ठेवतात. गुरुजी धन्यवाद मृदंग घेऊन आल्याबद्दल. आज ब्लॉगमध्ये यायचं रामकृष्ण हरी. आता पायलटची सीट समजणार आहेत आमचे गुरुजी. चला आता पायलटची कमांड सांभाळत आहेत किरणजी. चालू आळंदीला महिन्याचे खूप वारे असतात. बीड, आळंदी, पंढरपूर असते सोबत. धन्यवाद. आणि आमच्या गायिका पण आलेल्या आहेत, त्यांना गायिकाच व्हायचं आहे, लक्षात ठेव. चल भाई भेटते अभि अंदर. चला बसू आतमध्ये. हो रे तिकडे ब्लॉग. त्यांची घुस. अरे पुढं होते ना. अरे राम तुम्ही काय? तू कशाला काढ. ज्ञानेश्वर महाराज की जय, संत तुकाराम महाराज की जय, श्री गुरुदेव दत्त, गणपती बाप्पा. मोरया. आमचे बाप्पा वीणा घेऊन बसले. तर आपला बोगद्यामध्ये प्रवेश झालेला आहे. तर मंडळी बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा चालू आहे. मित्रांनो पाऊस सकाळी उतरायला फोन येतात ना माझे रात्री 2ला 5ला कधी पण काय बोलतो काय बोलतो. विषय असा आहे का नमो आदेशचे जे को फाउंडर आहेत, को फाउंडर आहे, फाउंडर नाही, को फाउंडर म्हणजे आमचे कार्तिक फडके, आनंद फडके यांचा सुपुत्र आहे तो. त्यांच्याकडे भरपूर असा स्टॉक असतो, त्यांना वेळ असतो आणि ते प्रत्येक वेळी काय ना काय म्हणजे टाकत असतात. आणि प्रत्येक वेळी जागृततेचे मेसेज आम्हाला योगेश जे असतात ते देत असतात.
तुळशीचा छोटा भोपळा हा चौथा भोपळा. तर मंडळी आपण आता लागलोय भंडारा डोंगर चढण्यासाठी जे जगद्गुरू संत तुकाराम महाराज. तर मंडळी आपण भंडारा डोंगराच्या इथं आलेलो आहोत जेथे तुकोबार आहे एकांतात भंगाचे आवर्णन करायचे आणि ही मंडळी पण आहे आपली पुढे उतरले आणि मंदिराचं काम चालू आहे. आपण बघू शकता, मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता फुगा उरवण्यात येणार आहे आणि हा फुगा स्टार्ट झालेला आहे. इकडं बघा जाम स्पीडला पाहते भेटून इकडं डोळ्यात दिसत नाही. रेकॉर्ड चालू आहे. तर मंडळी तुम्हाला सांगण्यात इच्छुक तुम्ही- झालं स्टार्ट. आता यानंतर तुम्हाला भंडारा डोंगराचा जो नवीन स्ट्रक्चर आहे जो बांधकाम आहे त्या ड्रोन फुटेज ना दादा ड्रोन फुटेजच्या मार्फत बघायला भेटेल. काम अपूर्ण आहे, काम पूर्ण अजून लवकरात लवकर होईल पण तुमची देणगी पोचली पाहिजे तोपर्यंत. हो भाई आणि तुम्ही बघू शकता मास्टर शॉट घेण्यात आपले छोटे पायलट शिकत आहेत. सी शॉट असा घेतात का? डन. मला तो माहित नव्हता. अभी माहित हो जाएगा रे भाई. पर गुरुजी हा पोर्ट्रेट घेतला तुम्ही. हा सध्या याच्यासाठी पाहिजे, याला पाहिजे. मग ठीक आहे ऑरिजिनल घेईल मी, त्याला करेल नंतर. तर आपला ड्रोन उडत आहे आणि ज्या स्ट्रक्चरच्या बद्दल किरणजी बोलत होते तो स्ट्रक्चर तो समोर दिसतोय तो आहे. आणि जेव्हा हिला काय फुगा दिसत नाही ते फुगा बघतं. त्यांनी सी शॉट आणि येथे देणगी स्वीकारली जाईल. तुम्ही याच्यासाठी देणगी देऊ शकता जो की आपला काम थांबलेला आहे त्याच्यासाठी. आपल्याला इथं कुठलं लोकेशन वाटतं बघ ना. तर मंडळी त्यांचे कार चिप्स फोडल्या होत्या आणि संपल्यावर किरणजीनं दिलं खायला. पपया नको काढू इथं तू आता. हा हे बघ हे काय आणले शकरकंद. अरे वा अरे एकदम तुझं भजन झालं. पेट्रोल पंप आहे. तुझ्या सासऱ्याचा नाव काय आहे त्याचं? सेल सिलेक्ट नवीन आहे पण तो. नाही भाई जुना आहे जो. कधी आता तुम्ही बघू शकता उन्हामध्ये काम करतात. काय काय नाही मी काय नाही बोलतो. काहीच नाही बोललो. आकाशवाणी एकच होतं. मेरे मुंह से निकल गई. गरिबांचे पैसे लागतात. स्कॅन करतात लगेच फोटो काढतो पाठी बघून हेल्मेट टाकून लगेच बोलतो.
काय मारलं उतरलं काय पेट्रोल CNG. तर गाडी रिफिलिंग होत आहे आपण बघू शकता काय वा 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 तर असा विषय आहे का माझा पूर्ण हात दिसा असून असं झालेलं कॅमेरा. असं झालं आता काय ठेवा असं झालं त्यांचंच पडलेलं होतं बंडर डोंगरला कसं आठवते अरे तुझे काही फोटो आहे माहिती आहे मोबाईल मध्ये तुझे फोटो काय येतील बोलता मग? पकवाज कालीशाही धुमापुडी ये होईना बाद. मतदार बोलता आपल्याला झालं पाहिजे. मिशेली तर मंडळी अशा प्रकारे आपण गाडी केली पार्क आणि आलो आपण नानाश्री प्युअर फ्रेश जेवण येथे भोजनच करू अल्पसार काही करणार नाही आणि बघू शकता प्रत्येक जण उतरतोय आणि मी उतरलेलो आहे बघा काय बोलता? नानाश्री हॉटेल हा ब्लॉगर नानाश्रींचा इंटरव्ह्यू घेतो नाना शिंदे का? नाना काला घालतो तुला गरम होतं आता असं घालतं घराचा विषय असा आहे माहिती आहे परत जर काही उरला तर काय करायचं चला आपण आता बघू भोजनाचे येते वॉश बेसिंगमध्ये हँडवॉश करू आपण पाणी आहे पण करतो का तू तर बघा थंड म्हणजे बर्फ टाकून ठेवले बर्फ टाकले बर्फ भाई मस्त वाटतंय बघू शकता कुठे वाचत इथे होईल ना नाही कोपऱ्यात बसू व्यू भारी भाई आपल्यासारखा लोक काय केलं पाहिजे आपण लोकांसारखं नाही करायचं समजला आपण काहीतरी वेगळा करायचं असतं समजला ना आपल्यासारखं लोकही करायला पाहिजे आपण ना लोकांसारखं करायचं आता काही लोक आहेत त्यांच्याकडे जॅकेट आहे गरम असो थंडी त्यांना दाखवायचं लोकांना आमच्याकडे जॅकेट आहे दुसरं कोणाबद्दल नाही ते माझ्याबद्दलच ठीक आहे किरण दादा आता ऑर्डर देतात दोन ब्लॉगर आणले तुम्ही बारी दोन ब्लॉगर ब्लॉगर तुमच्या हॉटेलला प्रमोशन करायचं आहे का ज्याचे 5 लाख सबस्क्रायबर आहे त्याचे 2 लाख सबस्क्रायबर आहे नाही भाई काहीच नाही भाई तर ते नानाशी पहिले स्पेशल काय आहे तुम्ही पहिले खाता ना सगळे जण मग आम्ही खातो आम्हाला काही नाही आहे तसं अजून उपास आहे आपल्याला नाही बरं उपास आहे हॅलो हॅलो मस्त की जेवण आलेलं आहे आणि घे बाबा आम्हाला सवय झालेली आहे आता ताटपुडं करायला लागेल चला मस्त एक कांदा बघा चमनकेच्या आणि भाई काय कुठली भाजी तुझी उचलून नाही होता ही भाजी आपली घरची आणलेली ती इम्पॉर्टंट आहे ना भाई ही महाग होती भाजी बाकी रंग होतं अंगारा काय हे काय आता बोलू नका तू मेन फुटेजच घेतो भाई मला माहिती माझं करे कुठं स्टार्ट झालं आता तू बंद करशील झाला हा इथं आनंदीला आले
पाठवतो तुला. आम्हाला पण ऐकू कुठं जो. आले तू? कुठं आले? हा ठीक आहे ठीक आहे. हा ठीक आहे. तर मंडळी आमचं झालंय जेवण आणि आम्ही आता चाललोय आळंदीकडे. बघू शकता. चला मंडळी. चला मंडळी जाऊया आता जेवण वगैरे करून झालं आमचं. आणि समर्थ गोळी खात आहे आवाजाची. नाही लूज मोशनची. तब्येत वगैरे व्यवस्थित आहे त्याला. नका रे काय नाही काय बोलू तुम्ही. हा. चला तर जाऊया. सीट बेल्ट लागा. आटत न भेट हा किरणजी काय हा. आणि आमचा आटा आणायला गेले बघ कोण. हरिओम पाटील ब्लॉगर. आता काढलं त्यांनी. अख्खी आळंदी फिरली. हा? तुम्ही पण या आणि घ्या. शेवटीला म्हणतात काय पांडुरंगाने तुम्हाला दिलं. होय शेवटी पांडुरंगानेच आटा दिला तुम्हाला. कुणी? पांडुरंगाने. मागासपासून काच बंद ठेवलेला, कॅमेरा बंद ठेवलेला. हा. आता पीठ भेटला तेव्हा कुठं कॅमेरा चालू केला बाईनी पण लॉक. बघ मागे गाडी आले तुझा ब्लॉग निघल. चल हा? तर चला. चला ये चीज क्या है? हे आटा आहे आटा. आता आपण जाऊ आपल्या मित्रांनो. मग फुटवाडी धर्मशाळेत रूम घेतलेली आहे. हा बरं. बॅगा वगैरे तिथं ठेवल्या हा बरं. आणि पीठ घ्यायला आम्ही आलो. पण इकडे काय दोन आणू का? तर मंडळी रियाज चालू आहे आणि आम्ही पण रियाज करू थोड्या वेळ. आणि थोड्या वेळ आम्ही जाऊ मंदिराकडे. नंतर मा ही दिंडी चालू आहे. तर मंडळी आपण चाललो आहे दिंडी सोहळा पाहायला. पाहू शकता. मगाशी झालं होतं. बरीच पब्लिक. रामकृष्ण.
दादा ऐकत नाही तर दादा ऐकत नाही असा विषय बोलू शकत नाही. दादांना घ्यायचं आहे ड्रोन शॉट माऊलींच्या दरबाराचं आणि आपण प्रांगणामध्ये आहोत. चला इंद्र आहे दादाला मातेचा नदीचं नाव विचारला होता तो पटकन बोलणार होता चंद्रभागा पण चंद्रभागा नाहीये इंद्रायणी आहे. असे आमचे ब्लॉगर. तर गेला ड्रोन वरती. मित्रांनो असं वाढदिवशी मात्र पाय ठेवलं लागेल. तर मंडळी अशा प्रकारे आताचा ड्रोन शूट आपला झालेला आहे. तुम्ही बघू शकता. बाईला आता फोटो पाहिजे असेल ते बाई फोटो काढतो तुझा. स्नॅप पाहिजे का बघ बाईला स्नॅप काढायचं आहे. ठीक आहे आता काय बाई भाई फोटो घे ये फोटो घे थांब उडवतो ड्रोन एकदम उडवतो एक बनवतो लॉक. बघू शकता तुम्ही बाई. हे असा तिथं बघा काय बोलतो फोटो कर आपला तिथं बघ काय बोलतो तो ठेवला 2 मिनिटं. ठीक आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपला शॉट झालेला आहे पूर्णपणे कम्प्लीट. आज समर्थक करतो पूर्णपणे शूट. ए काय म्हणे हातात नाही येणार बोलतो. सेन्सर असेच एवढे आहेत का तो डायरेक्ट वरती जातो. हा मग बघ रे भाई खाली कर दाखव याला यार. नाही आता तर अशा प्रकारे आपला ड्रोन शूट झालाय कम्प्लीट. आणि आता आपण पुढे जाऊया माऊलींच्या दर्शनासाठी. चला रामकृष्णारी पूर्ण हिड झालाय बाई. चल भाई निघाता ना. चला शूट कम्प्लीट. तो शूट कम्प्लीट म्हणतो. तर गाईज इकडे म्हणून पहिली गोष्ट तर गाईज तर मंडळी म्हणायचं आपल्या मराठी भाषेमध्ये. दादाला सांगून संपतो मी. झालेलं आहे आता कसा बोलला. मंदिराजवळचा आणि इंद्रायणी जवळचा. तर तुम्हाला शूट पाणी विषय असा आहे का दादाला म्हणायचंय मंदिराजवळचा आणि इंद्रायणी नदीच्या काठावरचा आमचं शूट फायनली झालेलं आहे. आणि तुम्हाला मात्र तो शूट दोघांच्या लॉगमध्ये आपले तुपले या चॅनलवर आणि हरिओम पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल. तर तुम्ही नक्कीच कंटिन्यू बघत राहा. तर चला मित्रांनो आता जाऊया रामकृष्णारी. चला जाऊया. तर मंडळी आपण आलो होतो कॅमेरा घ्यायला. ही बुटकी भेटली. गुटकी नाही आम्ही उंचाव. चल बुटकी आहे तू या. तर रामकृष्णाची मंडळी आता आपण चाललोय प्रोग्रामसाठी. आणि चला बघा सर्व मंडळी पुढे झालेले आहेत आणि किरणजी पण आहेत. सर्व पब्लिक आलेली आहे. आता आपण जाणार थोडं वेळात माऊलींच्या मंदिराकडे. हे सांगत असताना ज्ञानोबांनी हे उदाहरण दिलंय. नववी कृष्णाचे बोलणे ते नववी सारखीच आहे. कारण ते आपलं भजन चालू होणार आहे. सारखाच आहे. आणि त्याला उदाहरण देताना ज्ञानोबांनी हे उदाहरण दिलंय. राम रावण झुंझुनले. अप्रतिम क्षण माझ्या आयुष्यातला मी पहिल्यांदाच माऊलींच्या दरबारामध्ये भजनासाठी आलो आहे. आणि सर्व मंडळी आता भजनाच्या कार्यक्रमासाठी तयारीला लागलेल्या आहेत. चला इथे किरणदाई वगैरे घेतलेली.
सगळा पॅक केलेला आहे. माऊली झालं आता. ज्यांची त्यांची ड्युटी संपली. काहीही न बोलता मृदुंगाचा नाद आपल्याला ऐकावंसं वाटत असेल. श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर आणि इंद्रायणी काठी बसलेले हे वारकरी. तर मंडळी सर्वांना वाटतं का प्रॉब्लेम झाले, तसं काहीच नाही. तर विषय असा आहे का आम्हाला लागले उग लागले म्हणून आम्ही जादा आहेत पर्यंत पवन घ्या काय घ्यायचे नको. अरे नको आणले काय पुढच्या तिथं बघू मग होईल ना. अरे 100% उचलू पडतो आता. होईल म्हणजे आज आपला इथे हाणला पाहिजे माहिती आहे, असं टेकवलं असतं खाली लगेच पावर आलं असती. मला सांगा, ज्या दिवशी याला चालू केलं तर आज हा इथं बसला असता. 100% हा बसला असता. किती वर्ष झाले तुला वाजून त्याला आता. पण तो आज जरा जास्त खुश आहे. चला पिझ्झा खायला डॉमिनोज. रात्रीचे वाजले 12:30 आणि आम्ही आलो डॉमिनोज खावाला. वेळेचा काही बंधन नाही. आम्ही बसलो डोंगराव नाही, तू बसला टिबल्याव पैसे टिबल्याव. गाईज या आता वरंबत खायला. मी तुम्हाला एवढंच सांगतो भाई, नुसता गाईस गाईस बोलत. म्हशी कुठे आहेत मग? काही म्हशी तर चरायला गेले कुठं? आनंदीला. आनंद नाही रे, टॉंगे आता इकडे आहे. ओय 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 आम्ही हॅपी एंडिंग. हॅपी एंडिंग. एंडिंग हॅपी नाही. हो आवरा मोठा पिझ्झा आणले. 16-1 आणि अजून एक येत आहे. याला म्हशी काही भेटत नाही, याला नुसत्या गायच भेटन. अरे म्हशी तरी दिसून द्या. चला तुम्ही कारण फोटो रात्री हारबीर मग तो 2-3 असं लावून ठेवतात की असं असे बरेच काही ना काही गोष्टी आहेत. म्हणजे तुम्ही या गोष्टी मानता? नाही दुकानदार आहेत ना, ते नल्या कसले ठेवलेले बाहेर आहे ना. तिथे. तो चुकून विसरला असेल नाल्या आज नाही काय ठेवतात असं म्हणजे भूताना. भूताना. अरे बेवडे येत असतील आणि ते दरवाजा ढोके असतील, त्यापेक्षा बाहेर नल्या ठेवलेल्या बारवारल्यावर की. विषय असा आहे तो. लगेच लगेच खायला बोलतात हो. काय काही नाही. हा. काय काय जागा सावळाराम उंच आहे ना. तर मंडळी विषय असा आहे का दादा झोपलेत, हरिओम दादा पण झोपलेत, समर्थ दादा पण झोपलेत, इकडे माऊली पण झोपलेत. फक्त गुरुजी आणि किरणजी जागे आहेत, कारण किरणजींना गाडी चालवायची आणि गुरुजींना झोपून जमणार नाही. झोप तर तुझी मलाही आलेली आहे, पण काय आता अवघ्या 1 ते 1.5 तासामध्ये आपण पोचू. आता वाजलेत रात्रीचे 3 आणि आपण थोड्या वेळाने आपल्या राहत्या घरी पोचू आणि ब्लॉगचा एंड करू. त्यामध्ये जर काही जर अडलं नवीन काही तर आपण त्याच्यात ॲड करू. तर माऊलीचा मोबाईल हरवलाय बघ. माऊली भेटतं का? खाली भरले बघ. जवळ का? नाही हो. तिथंच भरला तर बघा.
माऊलीला मोबाईल सापडत नाही. चला जाऊ दे. करंजी गेलेत नुसते पाणी आणायला. वाजले 3:30. अर्ध्या तासामध्ये आपण इथं आलोय. एअरपोर्टवर नाही माऊले. हो ते याच्यात. ए माऊले भेटला का मोबाईल? आधी झालं 3:30 आणि दादा गेले पाणी आणायला. दादा काय अजून आले नाही. आणि आणायला गेलं तर बनवायला गेलं ते कळत नाहीत. माऊलीचा मोबाईल हरवलेला. माऊलीचा मोबाईल भेटला. समर्थ भाऊ उठा उठा. काय झाली? गायन करायची वेळ झाली. तर अशा प्रकारे पाणी आलेलं. हा चाललो मी पुढं बसायला. माझा फुटेज. तर गुरुजींना आपण सोडलं इथे आता. धन्यवाद धन्यवाद. खूप खूप धन्यवाद तुमचं. खूप सुंदर अशी ड्रायव्हिंग केली आणि पक्वादाची तुम्ही खूप सुंदर अशी साथ दिल्याबद्दल धन्यवाद. चला मंडळी जाऊ. चला चला. तर मंडळी आता आपण गुरुजींना सोडलेलं आहे. आता आपण कोणाला सोडणार आहोत? स्वतःला. आता आपण स्वतःला सोडणार आहोत. चला आता जाऊ पापडीच्या पाड्याला. रामकृष्णारी. तर मंडळी अशा प्रकारे 4 वाजता गाडी पोचली घरी. आता सामान ठेवतोय. सामान उतरवलं आहे. गाडी झाली खाली. आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवतो. आपण पण निघतो आहोत आपल्या बाईकवर आणि आपण सर्व जाऊ म्हणजे माझ्यासोबत समर्थ आणि हरिओम आहे त्यांना सोडतो. मग मी पण जातो माझ्या घरी. चला गुड नाईट. स्वीट ड्रीम. टेक केअर. बाय. मग जॅकेट दे म्हणा. तर हा आपला समर्थ. त्याला मफलर बांधता येत नाही. तो आता दाखव. हा 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 हा. चला बाय. ओहो ओहो ओहो. ते आता मागे व्हायरल होत होती ती स्पाय का स्पाय आहे. ही आहे चिंगी आणि यो आहे चंग्या. चिंगी आणि चंग्याचा काही जमत नाही. चिंगीला चंग्या काय बोललं तर नाही. ते जा तिकडं. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? खूपच मजा केली ब्लॉगमध्ये. हा येतानी डायरेक्ट झोपून आले आहे हा. आमचा पवन दादा. तो पण बनवतो ब्लॉग. त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. आपल्या तुपले चॅनल चॅनलचं नाव आहे भाई फ्लॅश मारले की जास्त आहे. आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्याची आय डी पण देतो आणि त्याच्यामध्ये आपली पण. तर चला मित्रांनो जाऊया आता घरी. नुसता ब्लॉग नाही. नुसता ब्लॉग तर असा विषय आहे. स्पाय 2 पार्ट 1. चला मफलर बांधता येत नाही व्हायला. रामकृष्ण रे. बंद कर. डोले व्हायला लागली. डोले व्हायला लागली. चला मंडळी रामकृष्ण. गुरुजींना बोलले अरे का आम्ही 4 वाजता आज आलेलो आहोत. तर मंडळी आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करतो. आज आपण रियाजाला बसणार होतो पण पकवाचीच दोन्ही पण भरायला टाकल्यात. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय. स्वीट ड्रीम. गुड नाईट आणि सॉरी गुड मॉर्निंग. हा सकाळ झाली आता. लक्षात ठेवा. मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. ही आहे चांग्या आणि ती आहे चिंगी. तर वाजले 4:10 आणि इथे हरिम दादाला सोडला. समर्थ दादाला सोडला आणि आपण आता जाणार आपल्या घरी. इथून असं सरळ सरळ जायचं आहे. आणि मध्ये बुद्धिस्त बोलतं समर्थ दादा बोलतं स्मशानभूमी हो. अशी कान पाडून दिलं ना परत बोललास तसा चिमण्या. कोलवडी. हो तुझ्या भूतापेक्षा कमी दिसतं का? लगे बोले. बाल बाल
आता यांनी ज्या पद्धती स्टोरी सांगली ना आई शप्प सांगतो माझी लई पाठवून आणली. मी आता गपचिप जातो घरी. गुड नाईट, शुभरात्री. भेटू घरी गेल्यावर. बाय ये जात आहे. आपण जी पार केलेली आपण चाललो आपल्या घरी घरच्या रस्त्याला. आला एक टर्न या बाजूला टर्न बाजूला द्रोणी आणि माझ्या राईट साईडला आहे संजय गांधी स्मारक आहे. तिथे आमची 8वी आणि 11वी 12वी झाली. तर वाजले आहेत 4:15 आणि आज आपण इथेच आपल्या ब्लॉगची सांगता करत आहोत, डी एंड करत आहोत. शुभरात्री, गुड मॉर्निंग. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर काही त्रुटी असेल ते कमेंटमध्ये नक्की 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 सांगा. धन्यवाद.